काय देऊळ आहे हे का पैसे का उचल काय बाबा गेलेत ना माझे. बाबांचं फक्त बोट वारलंय का? अख्खे बाबा गेलेत ना. थोडी फुलं जास्त पैसे नव्हते. कुठे घालू बाबांच्या आता मी? घेऊन जा परत घेऊन जा जा. हा ठीक आहे चाल. अरे कोण आहात तुम्ही? एक मिनिट कोण आहात तुम्ही? कोण आहात? मी भाजीवाली आहे. भाजीवाली? भाऊ गेला ग गेला. भाऊ गेला ग गेला. कसला टोमॅटोचा? नाही बरोबरच आहे. परवाच पेपरात बघितलं मी टोमॅटो रस्त्यावर फेकले. आपल्या इकडे दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं. हो माझा भाऊ गेला. भाऊ वावऱ्या माझा भाऊ वाडी ते मी लाडक्या भाऊरा गेला ग गेला. असा कसा गेला ग बाई. आता तुझ्या विना मी कशी जगू बाई. दुकानावर यायचा गप्पा ग मारायचा माझा भाव ग बाय बामड्या ग बाई. माझ्या बाबांना डायरेक्ट वामण्या कसा म्हणता तुम्ही गा? पुष्पी पुष्पी मला म्हणायचा ग बाय. मी त्याला वामण्या वामण्या म्हणायचे ग बाय. वाढलं दरवर्षी भाऊ बिजेला त्याला ग बाई. हातावर राखी पौर्णिमेला राखी बांधायचा ग बाय. हातावर आला राखी बांधू ग बाय. हे जे तुम्ही म्हणताय ते अजिबात मीटर मध्ये बसत नाहीये का? आता ह्याच चालीत अख्खा स्किट करायचं म्हटलं तर सगळे पळून जातील का? शांत बसा शांत बसा. बघा तुम्ही घाबरवताय मला. ऐका ऐका माझं. तुम्ही जरा शांत व्हा आधी. शांत व्हा बघू. शांत व्हा. काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचंय? कसं झालं? काल म्हणजे आम्हालाही सुद्धा धक्काच होता हा. काल सकाळपर्यंत बाबा अगदी व्यवस्थित होते आणि दुपारी अचानक त्यांना त्रास व्हायला लागला आणि बाबा गेले. तरी मी म्हणलं बाया दिवसभर वामण्या कसा आला नाही वामण्या कसा आला नाही तर वामण्या कसा येईल. वामण्या माझा गेला ग. झाले 7-8 वेळा गाणं झालं आता. कोण आहात तुम्ही मला सांगा कोण आहात? मी भाजीवाली आहे. नाक्यावर माझा भाजीचा स्टॉल आहे. तुझा बाप सारखा माझ्या स्टॉलवर यायचा माझ्याशी गप्पा करायचा भाजी घ्यायचा. टमाटे लय आवडायचं. टमाटे नाही टोमॅटो. टमाट लय आवडायचं. स्टॉलवर आला ना आल्या पहिले 4-5 गप्पा टमाटा हाणायचा. आणि बैगन वांगी भया. एकतर बैंगन म्हणा किंवा वांगी म्हणा दोन्ही सेम आहे ऍक्च्युली. लय आवडायची त्याला वांगी. बरोबर. हे वावण्या तुला वांगी आवडायची ना रे. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी. हे बघ तुला वांगी आवडायची ना. घे वांग घे बाबा वांग घे. का माझ्याकडनं वांगी खा. रोज वांग घ्यायचा माझ्याकडनं. धर रे धर. टमाटर घे टमाटर घे रे. खा तर का उठकी ये वावड्या खाकी. ऐका हो ते जिवंत जरी असलं तरी कच्ची वांगी खाल्ली नसती त्यांनी. ऐका हे एवढी वांगी फोटो समोर नका ठेवू. म्हणजे बाबा गेलेत का वांग गेलंय माझं?
ऐका इकडे बसा. हे असं काय इकडे बसा 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 इकडे हे बसा बसा इकडे बरं बसा. हो बरोबर आहे अशी वांगी ठेवायची नाहीत ना. बाहेरचे आलं तर काय अरे ह्याचं तर वांग गेलं याला दुःख असं होईल ना. बसा 4:30च्या ठोक्याला यायचा. आता कोण येणार बाया? म्हणजे पहाटे 4:30च्या ठोक्याला यायचा. रोजच्या रोज भाजी उतरून घ्यायचा टेम्पोतून. मला म्हणायचं पुष्पे तू कष्ट करू नको मी येतो. एक दिवस पण खाडा नाही केला. हे बाबा सकाळी 4:30 वाजता यायचे आणि ते सामान उतरवायचे. अरे पण आम्हाला सांगायचं प्रभात फेरीला चाललोय म्हणून. आणि दिवसभर ह्यांच्या अंगाला मलमल हवा मग आम्हीच लावायची ती. बरं विचारलं का दुखतंय बाबा पाठबीट का दुखतंय तर म्हणायचे पूर्व कष्ट. कसले पूर्व कष्ट? सकाळी जायचे गोणी घेऊन. ते काय माणूस आहे हा? मला काही मला म्हणायचा बघा जरा हो हे काय आहे, डोळे तरी दिसू देते. पुष्पे कष्ट करू नको लय कष्ट करते तू. बरोबर रोज दुपारी यायचा माझ्या स्टॉलवर यायचा आणि भाजी विकायचा. बाबा माझे बाबा भाजी विकायच्या स्टॉलवर येऊन रोज काय बोलणार हे लय माणसाला? जीव होता त्याचा माझ्यावर. एक मिनिट या नाही एक मिनिट. एक अरे हे माझं मेडल आहे. हा. मला ऑफिसमध्ये बेस्ट एम्प्लॉय म्हणून मिळालेलं गेल्या वर्षी. वामण्याने जे तुमच्याकडे कसं? माझ्याकडं ना 100 ग्रॅमचं वजन नव्हतं ताराजोट टाकायला. मी आहे ना असा अद्रकचा तुकडा टाकायचे. तर मला म्हणतो बाया हे काय शोभतं का तुला? हा हे घे. हे माझ्या हातात असं दिलं आणि म्हणले आता हे वजन म्हणून वापरीत जा. आता यांच्याकडे बघितलं ना मला वामण्याची लय आठवण येते म्हणून हे परत द्यायला आले. बाबा जपून ठेव. अरे का माणूस होता का कोण? वांग्यामागे काय लपतो आता तू? इथे वर्ष हा काय सगळे आपले दादा गेले. आता कोणासाठी चहा देणार ग तू माय? आता बया काय करायचं गो माय? अरे तुमचा काय ऑर्केस्ट्रा आहे का? अरे हे काय चाललंय? ओ हा कोण आहे आता? हा कोण आहे? हो माझ्या टपरीच्या बाजूला यायचं चहाची टपरी आहे. साहेब तुमच्या बाबांमुळे माझी टपरी सुरू झाली साहेब. म्हणजे म्हणजे तुमच्या बाबांनी तुमचा नवीन मोबाईल विकला आणि मला टपरीसाठी पैसे दिले. अरे गेला महिन्यातला मोबाईल. अरे माझा मोबाईल होता. मी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली होती. साहेब तुम्हाला सांगतो ह्याच टायमाला भाजीवाल्या ताई आणि दादा माझ्याकडे कटिंग प्यायला यायचे. त्याच टायमाला ताई ताई आता एकटी कटी कशी पिऊ ग माय? नका ना हे चाळ ज्यांनी लावले ना त्याचा पत्ता द्या जरा मला. बावऱ्या. ऐका शांत राहा हो, नका राहू दे. कशी रे? दादा तोंड उघडा दादा. अरे आता पिणार आहेत का? ते गेले आहेत ना फोटो. अरे जा तिकडे वाजवेन मी. जा मला पण घेऊन जा वामण्या. मला पण घेऊन जा. शांत हो, ए. मला एकटीला ए. सोडू नको. ए. वामण्या मला पण घेऊन जा. अरे गेला. मला पण येऊ दे तुझ्या वामण्या गेला. वामण्या. गेलाय ना. ताई काय आलं? काय झालं हो? ताई अरे ताई अरे बाबा पंखा मोठा कर. म्हणजे काय पाते वाढवू? वाजवे ना पत्ता वाढव. अरे स्पीड वाढव लवकर. ताई एक मिनिट. ताई शांत व्हा. ताई शांत व्हा. ताई शांत झालंय का? शांत व्हा. बरं वाटतंय का मला सांगा? असं कसं करून चालेल मला सांगा? हा असं करून चालेल का? आता तुम्ही हात पाय गळलं तर कसं होणार पुढे? हा काय जगभर आता चहा सांडत फिरणार का? मग तुमच्यावर आहे सगळं. असं कसं म्हणता तुम्ही? आणि मुळात एवढं दुःख का होत आहे तुम्हाला? एका कुटुंबातले आपण असलो तर दुःख झालं समजू शकतो.
तुम्ही नाक्यावर तिकडे भाजी विकायला बसणार का बरं असं दुःख झालंय तुम्हाला हे की नाही व्हायला पाहिजे तुम्हाला दुःख हो की नाही आपण चांगल्या रस्त्यावरचे भाजीवाले आहोत की नाही मग असं कसं म्हणून चालेल मला सांगा एवढा का राडा केलात मग तिकडे वांगी बिंगी ठेवून बाबाचा फोटो शांत तुम्ही आहात की नाही फेरीवाले आहात की नाही मला सांगा आहात भाजीवाले आहात की नाही मग तुमच्याकडे 100 गिरायकं येतात त्यातले एक गचकला काय फरक पडतो जाऊ दे जाणार हा काही टेन्शन नाही आता झालं सगळं झालं आता बरं वाटतंय का मला सांगा हा बरं वाटतंय कायच्या काय दुःख आता केलेलं आहे तुम्ही बस झालं आता हा? या चला या अरे या ना या चला. काळजी घ्या राजा काळजी घे चला बया, खूप झाला हा एक मिनिट मला वामण्याला बघू दे वामण्या दिसला पाहिजे आधी बरं ठीक वामण्या बघा वामण्याला बघा ए वामण्या बस ठीक आहे बया खरंच वाटत नाही माझा वामण्या गेलाय या खूप झालं या मग. चला खूप झालं या हा, चला निघा चल करा चला या आता काय बया या राहिलं नाही पटापट चला या तू काळजी घे हा काळजी तुम्ही गेला की आपोआप काळजी घ्या चला. या एक मिनिट इथं बसा काय? इथं बसा वामण्या नेहमी सांगायचा का मुंबई मेट्रो आणि माझ्या पोराचं लग्न दोघं बी सेमच म्हणजे दोन बी रखडले आहेत हे म्हणायचे घरातले सिक्रेट तिकडे जाऊन सांगायचे काय करता हो तुम्ही त्यांचा जीव होता तुझ्यावर लेकरा हे बघ माझी आहे ना भाची भायखळा मार्केटमध्ये पपया विकते हां चांगली आहे पोर हां मग तुझ्या बापसाने तिला बघितलं आणि म्हणलं हे बघ हीच होणार माझी सून हां शब्द दिलाय तिला चांगली आहे पोरगी 700 रुपये गल्ला आहे आणि घरच्या पपया म्हणून जास्त खायचं नाही दिवस रात्र पपया खाल्लं तर ढंढाणं लागल हां चांगली आहे पोर कधी करूया बोलणी वैर हां कधी करूया ए पोरा ए, अरे बाप, असं करू नको ए